नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्यात सगळ्यांनाच चमचमीत खावंसं वाटतं. रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेलच, तर चला मग आज आपण एक नवीन रेसिपी बनवूयात. कढी आणि भजी आपण एरवी तर सेपरेट बनवतोच, पण आज कढी भजी हा एकच पदार्थ बनवायचा आहे आणि तो खूप कमी साहित्यामध्ये आणि लवकर होणारा पदार्थ आहे आणि चवीलाही खूप छान लागतो. तर चला मग बघूयात कढी भजी याची रेसिपी. याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ताक, कोथिंबीर, हिंग, लसूण, कढीपत्ता, लाल मिरची, हिरवी मिरची, 3 चमचे बेसन आणि चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी मसाला डब्बा. आता इथे एका बाउलमध्ये मी ताक घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 2.5 ते 3 चमचे बेसन ॲड केलेलं आहे आणि ते आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये गाठी अजिबात राहिलेल्या नाहीत पाहिजे. हे छान मिक्स झाल्यानंतर आपण एका खलबत्त्यामध्ये लसूण बारीक करून घ्यायचा आहे. लसूण बारीक झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती पातेलं ठेवून त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे. मग नंतर तुम्ही जिरा आणि मोहरीची फोडणी द्या. ती छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाका. कढी करताना आपल्याला कढीपत्ता हा असलाच पाहिजे, कारण त्याच्याने कढीची चव ही छान लागते. आता याच्यामध्ये आपल्याला बारीक केलेला लसूण ॲड करून घ्यायचा आहे आणि तो छान हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून लसणाची छान चव आपल्या फोडणीमध्ये उतरेल. तर आपल्याला याच्यामध्ये लाल मिरचीचे 2-3 तुकडे आणि हिरवी मिरची ॲड करून घ्यायची आहे. नंतर चिमूटभर हिंग आणि हळद ॲड करून घ्यायची आहे आणि ही फोडणी छान मिक्स करून घ्यायची आहे. आता आपली फोडणी तयार आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण ताक तयार करून घेतलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवं तेवढं तुम्ही पाणी मिक्स करून घेऊ शकता. पाणी ॲड केल्याने ताकाचा आंबटपणा कमी होईल. आपण या कढीमध्ये मसाला डब्यामध्ये असणारा चमचा तो 2 ते 3 चमचे साखर ॲड करून घेऊया. त्याच्याने काय होईल, आपली जी कढी आहे ती आपल्याला थोडीशी आंबट, थोडीशी गोड आणि थोडीशी तिखट लागेल. आणि वरून तुम्ही कोथिंबीर टाकून घेऊ शकता. आणि कढीला छान उकळी येऊ द्या. इथं एक टिप आहे, लक्षात ठेवा, कढी करताना याच्यामध्ये मीठ अजिबात ॲड करायचं नाही. त्याच्याने आपली कढी फाटू शकते. कढीमध्ये मीठ हे आत्ताच नाही टाकायचं. मीठ हे तेव्हाच टाकायचं जेव्हा आपली कढी ही पूर्णपणे तयार होईल आणि आपण गॅस बंद करून कढी थोडीशी थंड झाली की मग त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता कढी तयार झालेली आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता आपण भजी बनवण्याची तयारी करूयात. इथं मी बेसन घेतलेलं आहे. याच्यामध्ये मीठ ॲड करायचं. ओवा ॲड करून घ्यायचा. नेहमी जसे भजी बनवतो त्याच पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. बारीक चिरलेला कांदा ॲड करून घ्यायचा आहे आणि जी आपण मिरचीची पेस्ट केलेली आहे ती ॲड करून घ्यायची आहे. इथे बघू शकता आपलं भजी बनवण्याचं पीठ तयार आहे. आता आपल्याला गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं आहे. आणि आपण नेहमी बनवतो पाहून छोट्या आकाराने हे भजी बनवून घ्यायचे आहे.
आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कढी पूर्णपणे थंड झालेली आहे. आता मी याच्यामध्ये मीठ ॲड करून घेते आणि कढी आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भजी टाकून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता कढीची कन्सिस्टन्सी कशी आहे. आता एका चमच्याने पूर्ण भजी आहेत ते कढीमध्ये छान मिक्स करून घ्या. इथं आपली तयार झालेली आहे कढी भजी ही रेसिपी. तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडेल. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.